गाईज, वेलकम टू मोमेंटची ब्लॉग्स. तर आज मी खूप दिवसांना व्हिडिओ पोस्ट करतो आहे आणि आज आम्ही बनवतो आहे कुळथाची पिठी. मला खूप कंटाळा आला होता, सो आम्ही ठरवलं की आम्ही कुळथाची पिठीच बनवूया. तर त्यासाठी पहिले आम्ही फोडणी घातली, मग त्याच्यामध्ये सगळं फोडणीचं मटेरियल टाकलं, मग बारीक चॉप करून कांदा टाकला. मग कांदा मऊ व्हायला आम्ही मीठ टाकलं लगेच आणि मग परत हळद टाकली. मग सगळे मसाले टाकून मस्तपैकी त्याला परतून घेतलं. मग नंतर त्यामध्ये थोडेसे कोकम टाकले, आंबट गोड चव यायला मस्तपैकी. आणि मग नंतर कुळथाची पिठी मस्त मावणी घालून ठेवली होती, ती पण त्याच्यामध्ये ओतली आणि कसला आवाज आलेला तो चिरचिर चिरचिर करून. मग नंतर परत त्या सगळ्या मिश्रणाला आम्ही हलवून घेतलं आणि त्याला उकड येण्यासाठी ठेवून दिलं. मग गुड्डी दिदी कालच गावावरून आणलेली, सो तिने कैऱ्या आणलेल्या. सो आम्ही कैऱ्या कट केल्या. मस्त मावणी त्याला प्लेट्समध्ये ॲड केल्या. मग परत तिसरी पण कैरी घेतली, त्याला पण मावणी स्लाईसमध्ये कट केली आणि प्लेटमध्ये ठेवली. अशा प्रकारे आपल्या सगळ्या कैऱ्या चॉप्स करून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. मग मावणी त्याच्यावरती जरा कुळथाच्या पिठीकडे लक्ष ठेवलं. मग ती बघा, त्यांची कन्सिस्टन्सी बघा. मग कैरीकडे वळलो आम्ही. मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, थोडेसे मसाले टाकले आणि मग लास्ट बट नॉट द लीस्ट मीठ टाकलं आणि मग सगळं परत मिक्स करून घेतलं. मग तेल पण टाकलं थोडंसं आणि मग मस्तपैकी हलवलं. मग नंतर अजून थोडासा मसाला टाकायला सांगितला मी, बिकॉज अजिबात तिखट नव्हतं झालं. सो त्यांनी पण टेस्ट केलं आणि माझ्याकडून पण टेस्ट करून घेतलं, तर खूप मस्त झालं होतं. मग काय, मावणी परत पापड तळले, कढईमध्ये मस्त तेल तापलेलं. सो मग पापड पण तळून झाले होते. सो पापड पण आपण काढून घेऊयात. आणि मग मावणी नाचणीचे नळ्या पण तळल्या, मस्त कुरकुरीत झालेल्या ह्या नळ्या. कुळथाची पिठी मस्त घट्ट झालेली. मग नंतर मावणी फुल ताट सर्व केलं, त्याच्यासोबत भातावरती मस्त कुळथाची पिठी टाकली आणि मस्तपैकी फोडून पण दाखवते, थांबा जरा माऊ. आणि अशा प्रकारे आमची कुळथाच्या पिठीचा बेत एकदम फर्स्ट क्लास झाला होता. थँक्यू गाईज.